ढाणूचा कोली यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे की तुम्ही मला दरवेळी मासे पकडताना, बोटीत जाताना, होडीत जाताना पाहतो, परंतु आज मी पूर्ण तयारीमध्ये आहे. आणि आज सांगायचं गेलं तर आज आमच्या ह्या धन्यराजाचा दिवस आहे की आज आमच्या कोळी लोकांच्या आज हा उत्सवाचा दिवस आहे. आणि तो उत्सव म्हणजेच काय तर नारळी पौर्णिमा. की नारळी पौर्णिमा हा सण आमच्या ह्या धाकटी डहाणू गावामध्ये वर्षानुवर्षापासून साजरे केलं जात आहे. परंतु हा जो 2026चा जो वर्ष आहे तो काही स्पेशल आहे. आणि तो स्पेशल काय आहे ते चला तुम्हाला मी पुढे दाखवतोच. हे बघा, आमच्या गावामध्ये अशा प्रकारे हा स्पेशल वर्ष चालू आहे. पूर्ण गावात उत्साहाचं वातावरण आहे. मिरवणूक निघते, ढोल ताशा सुद्धा आहे. तुझ्या बरी कला मारू
ठेवी तुझा बाजारी पोलिओ नाकवा दर्याची हाते मावर सोनेरी आणि आता जे स्टेशन आहे ते तुम्हाला दाखवतो. आणि हे जे स्टेशन आहे की स्वामीजींचं आगमन झालेलं आहे आमच्या ह्या दाखिलानू गावामध्ये. सोन्याचा नारळ वाहुशी तुला कटेरी डोंगर बनाविला सोन्याचा नारळ वाहुशी तुला कटेरी डोंगर बनाविला दाराशी हाय शिकगा दाराशी हाय शिकगा पूर्ण जल्लोष आहे नारळी पौर्णिमेचा. घरात बसून तू करत काय आज मनाला असे देवळा कोणी बांधवानो आता उड्याच मारायचं जोरात रेडी रेडी आणि तुम्हाला मी स्वामीजींना जवळून दाखवतो आता. सोनियाचे नागर माझा पाया जाईल्या गार गो पाया जाईल्या गार आता सोनियाचा नागर गो सोनियाचे नागर माझा पाया जाईल्या गार गो पाया जाईल्या गार आता सोनिया मेरे प्यारे का बच्चा बच्चा मेरे प्यारे का बच्चा बच्चा बोले मेरे प्यारे का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा राम नाम का पीछे प्याला राम की धुन में डोलेगा मेरे भारत का बच्चा बच्चा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा बच्चा जय जय श्री राम बोलेगा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा राम आएंगे तो अंगना सजाऊंगी बचला की दीवानी में बनाऊंगी राम आएंगे तो अंगना सजाऊंगी दीप आदिवासी नृत्य अच्छा कौन है ओ मेरी ओ मेरी ओ मेरी शर्मी ओ मेरी ओ मेरी ओ मेरी शर्मी आओ ना तरसाओ ना आओ ना तरसाओ ना ओ मेरी ओ मेरी ओ मेरी शर्मी हे आपले गरबा नृत्य आहे हे स्वामीजींच्या तयारीसाठी.
आणि खरोखर गावामध्ये खूप गर्दी पडलेली आहे, तर मी शॉर्टकट मारत आहे समुद्राच्या ठिकाणी. शॉर्टकट रस्त्याने जात आहे. आता आपण पुढे जाऊया. आणि आपल्या दर्या राजाला नारळ अर्पण करण्यासाठी सर्व भक्तगण जात आहेत. पाहू शकता पूर्ण बोट सजवलेले आहे. हे बघा, स्वामीजी आता बोटीत येणार आहेत. स्वामीजी आपल्या धानुखाडीत आपल्या कोळी बांधवांना भेटायला आलेले आहेत ह्या नारळी पौर्णिमेच्या दिवशी. म्हणूनच हा जो वर्ष आहे तो पूर्ण स्पेशल आहे आमच्या कोळी लोकांसाठी. एकदम सुंदर अशी तयारी केलेली आहे आपल्या धाकटी धानोतील कोळी बांधवांनी. हे पाहू शकता तुम्ही. मला वाटत सुद्धा नाही की मी बोटीमध्ये आहे, असं वाटत आहे की एखाद्या मंदिरात आहे. स्वामीजी तुम्हाला भेटायला येत आहेत, तुम्हाला कसं वाटत आहे? छान वाटते. स्वामीजी तुम्हाला भेटायला आलेले आहेत, तर कसं वाटत आहे तुम्हाला? आणि खरोखर खूप त्यांच्यामध्ये उत्साह दिसत आहे, कारण स्वामीजी भेटायला येत आहे. स्वामीजींचं आगमन झालेलं आहे. सजून ठेवलेले आहे. आणि स्वामीजींना हात देत आहे. स्वामीजींना हात करत आहे आणि स्वामीजींनी सुद्धा हात केलेला आहे. पूर्ण गाव आज सजलेलं दिसत आहे स्वामीजींच्या आगमनाने.
पाहू शकता दर्शनासाठी सर्व बोटी घेऊन जे भक्तगण आहेत ते आलेले आहेत. लगभग गावातील बऱ्याच अशा बोटी निघालेल्या आहेत. हे बघू स्वामीजी आपल्या गावात पहिल्यांदा आलेत का? 25 वर्ष झाली. 25 वर्ष झाली. म्हणजे स्वामीजी आपल्या गावामध्ये 25 वर्षापूर्वी आले होते. तेव्हा मी लहान होतो, मला माहीत आहे. तेव्हा मी लहान होतो तेव्हा स्वामीजी आले होते आणि आता 25 वर्षानंतर आलेले आहेत. तर कसं वाटत आहे तुम्हाला? एकदम आनंद वाटत आहे. स्वामीजी आलेले आहेत. नमस्कारान् समर्पयामि. समर्पयामि हास्ते अक्षरान् समर्पयामि माल्याधीनि सुगन्धीनि मागत्याधीनि प्रभु मया हृदानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्णता ऋतुकामसमाधि पुष्पाणि अनुग्रहणवारीला समुद्राची आरती होती. आपण आरती करूया. ओके सद्गुहावीः प्रजननं मे अस्तु दशवीरग्नो सर्वज्ञनग्नो स्वस्थाये आत्मसने प्रजासने पशुसने भूतसन्यभयसने अग्निः प्रजां महोरामि करुत्मन्नानि सागराची आरती करताना हे पाहू शकता. मनोहरेण सुवर्णपात्रेण संस्कृतेन श्रीधमाधा प्रधानतेन नीलाङ्गन्धेन जगदीशपुरवे समुद्राची आरती होत आहे. त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव काळसिद्धेश्वर महाराज. आता जगद्गुरु रामानंदाचार्य, अनंतमुखी जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य हे सर्व सागरांनो आम्ही आपल्याला शरण आलो आहोत. हो महाराज, आपल्या प्रसादाने आमची सारी दुःखे दूर करा. आमच्यावरती कृपा आशीर्वाद ठेवा. आम्हाला सदैव व्यवसायामध्ये प्रगती द्या, यश द्या, कीर्ती द्या, उत्तम आरोग्य द्या. त्याचबरोबर आम्हा सर्वांना आपण आम्ही सर्व मोठी जेव्हा भार घेणार आहोत तेव्हा उत्तमरित्या आमच्या व्यवसायामध्ये प्रगती होऊन परत येऊन आम्ही कोट्याधीश होऊ द्या आणि सर्व कोळी बांधवांचं रक्षण करा. जय श्रीराम. आणि स्वामीजींनी आपल्यासाठी प्रार्थना केलेली आहे. म्हणून फळ आणलेलं आहे ते फळ देवाला अर्पण करूया. आम्ही सर्व कोळी बांधव सागराच्या शरण आलेलो आहे आणि आमच्या सर्वांचं रक्षण करा आणि आम्ही दिलेलं हे फळ आपण मान्य करून घ्या आणि आमच्यावरती पूर्ण आशीर्वाद केला. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. धर्म की अधर्म का सभी प्राणियों में हत्या विश्व का सत्य की सभी हिंदुओं में सभी हिंदुओं में सभी हिंदुओं में हिंदू धर्म हिंदू धर्म हिंदू धर्म. जय श्री राम. जय श्री राम. जय श्री राम. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता की स्वामीजींनी आपल्या दर्या राजाला नारळ अर्पण केलेला आहे.
आणि तो पण आमच्या या धाकटी गावात. आणि प्रसाद सुद्धा मिळालेला आहे. जय सियाराम. आणि स्वामीजींचा कोडी लोकांना शेवटचा नियम. स्वामीजी आता परत जात आहेत. आपल्याला भेटायला येते तर कसं वाटत आहे तुम्हाला? आम्ही स्वामीजींसाठी भरपूर आतुरता होते आणि कधी येतील अशी ओढ निघाली. सलग आम्ही पहिलीला होते तेव्हा आलेले, तेव्हा आम्ही बालपण भरपूर लहान होतो. आता 25 वर्ष झाली. भरपूरच आनंद झाला. जय श्रीराम. कसं वाटत आहे तुम्हाला? आज नारळी पौर्णिमा उत्सव आणि साक्षात रामानंदाचार्य स्वरूप आमचे जगद्गुरुश्री आज आमच्या सर्व कोळी बांधवांना इथे नारळ पौर्णिमानिमित्त शोभायात्रेत सहभागी झाले. सहभागी होऊन प्रत्येक भक्तगणांच्या आज सोबत आज मिरवणुकीमध्ये सहभागी झाले. त्यामुळे आम्ही आज खूप खुश आहोत. आम्हाला त्यांनी कोट्यवधीचा आशीर्वाद दिलेला आहे. तर आमचा बाप श्रीमंत आहेच आणि आम्ही कोट्यवधी होणारच. आणि जसं आम्ही प्रभू सेवा करतो तशी प्रभू आमची सेवा आमच्याकडे निरंतर करू द्या हीच प्रार्थना. जय श्रीराम. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता की स्वामीजी परतले आहेत आणि सर्वजण इथे आता फोटोशूटसुद्धा करत आहेत. पूर्ण हे बघू शकता तुम्ही. आणि अशा प्रकारे आमच्या या धाकटी रानू गावामध्ये आम्ही जो हा नारळी पौर्णिमेचा उत्सव आहे तो एकदम आनंदाने साजरा केला. कारण की आमच्या गावामध्ये स्वामीजींचं आगमन झालं होतं. त्यांच्यामुळे आमच्या गावामधलं जे वातावरण आहे ते पूर्ण आनंदीमय होतं. आणि खरोखरच हा 2026चा जो वर्ष आहे तो आमच्यासाठी स्पेशल आहे असं. कारण की ह्या वर्षी स्वामीजी प्रत्यक्ष आम्हा कोळी बांधवांना भेटण्यासाठी आमच्या या धाकटी रानू गावामध्ये आले आहेत. शेवटी मी स्वामीजींकडे हीच प्रार्थना करतो की आमच्या ह्या कोळी बांधवांना आपल्या व्यवसायामध्ये धंद्यामध्ये पूर्ण भरभराटी येवो हीच मी स्वामीजींकडे प्रार्थना करतो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. जास्तीत जास्त आपल्या कोळी बांधवांमध्ये हा जो आपला नारळी पौर्णिमेचा उत्सव आहे तो जास्तीत जास्त शेअर करा. चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय सियाराम.